नमस्कार मंडळी, तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि आज तारीख आहे 31 जानेवारी. तर आज आहे व्यापारी मेळावा, त्याच्यामुळे सगळीकडे दुकानं वगैरे आमची कणकवली तर बंदच आहे. तर आम्ही ठरवलं की आज फिरायला जायचं. तर आज आम्ही जाणार आहोत गोव्याला. बऱ्याच दिवसांनी आम्ही 2 व्हीलरवरती गोव्याला जाणार आहोत, नाहीतर आम्ही अधूनमधून जात असतो. तर मी पूर्ण रेडी होऊन आता आलो आहे खाली. आणि बघा अक्षू पण आलेली आहे फुल गोवा स्टाईलमध्ये रेडी होऊन. स्वेटर पण घेतलं ना. आता कसली थंडी थंडी गेली. ही बॅग कधी घेतलं नवीन? लास्ट टाइम मुंबईला. सगळे बॅग पर्स कपडे वपडे लपून ठेवता आणि हळूहळू मध्ये मध्ये काढता. म्हणजे माका वाटतं का ना की हा याच्यासाठी कपडेच नाही, मग आपण घेऊ काही कपडे म्हणून. मालवणी सॉरी, मध्ये मालवणी होते, समजून घ्या. चला मग वाजले किती आणि नेहमीप्रमाणे आम्हाला इथे उशीर झालेला आहे. तर आता लेट होईत आता वाजलेत 9 वाजत आलेत आणि आता आम्ही निघतोय. चला तर मग जाऊया. तर मंडळी आता आम्ही निघालोय. बघूया, भूक तर खूप लागली आहे. तुला पण लागली आहे ना भूक? हो, खूप जास्त. तर पुढे कुडाळमध्ये शुभम बोलतोय नाश्ता करण्यासाठी खूप चांगलं प्लेस आहे, तर आपण तिकडे जाऊया आणि तोपर्यंत भूक कंट्रोल करूया. मागच्या एकदा केलेलो तेव्हा केलेला नाश्ता इथे. तिथे मस्त मसाला डोसा खायचा मला. तुला काय खायचं? मी ऑलवेज इडली वगैरेच खाते. इडली मेंदू माझं फेवरेट आहे. तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितलंच असेल, मी बऱ्याचदा आम्ही फिरायला गेलो की तेच खाते. तर जाऊया आपण लवकर, जेवढं निघू तेवढं लवकर नाश्ता मिळेल. तर चला साहेब, स्टार्ट मारा. आपल्याला इकडे नाश्ता करायला जायचंय. पोटोबा मध्ये. आधी पोटोबा आणि मग बिटोबा. हे बघा, नेमका आजच वी आर क्लोज फॉर टुडे, त्यामुळे आमचा पचका झालेला आहे. हा हो, मध्ये वाटेत खूप चांगली चांगली हॉटेल्स होती, पण ती सोडून आम्ही इथे आलेलो, कारण इथे पण खूप चांगलं नाश्ता मिळतो म्हणून. आणि आता आपल्याला नवीन हॉटेल शोधायचं आहे नाश्ता करण्यासाठी, कारण खूप प्रचंड लागली आहे. आता कुठे हॉटेल शोधत शोधत आम्ही बांदेपर्यंत येऊन पोहोचलोय, कारण मध्ये सगळे हॉटेल बंद होते. पण आता इथे एक हॉटेल चालू दिसतंय आपल्याला, कॅच क्युझिन म्हणून. तर आता बघूया आतमध्ये काय काय भेटते आपल्याला खायला ते. चला. हा पहिलं भारी काय हा चल बस. नाश्ता करून झालेला आहे. आता मी आता आपण कुठे जाणार आहोत? आता पुढे गोव्याला बघू. काहीच नाहीये कुठे काय जायचंय, ते जसं सुचेल तसं तसं जायचंय. एवढंच. आमचं काहीच प्लॅनिंग नाहीये की आम्ही कुठे कसे काय फिरणार आहोत. जिथे आता आम्ही फक्त गुगल मॅप वरती विश्वास ठेवलाय, जिथे वाट भेटेल तिथे फिरायचं. यावेळी ठरवलंय की ठरवून नाही करायचं. जिथे नवीन प्लेस भेटेल तिथे जायचं, मस्त फिरायचं, मजा करायची. आणि आता मी जातोय आर्वलन केव्हजला. तर जरासं आम्ही रस्त्याच्या पुढे आलोय. पुढे येऊन आम्ही मॅप बघितलाय, तर आता पुढे आता युटर्न घेऊन परत पाठी जाणार आहोत. आम्हाला जायचं डिचोली साईडला, त्याच्यामुळे आता पुन्हा युटर्न घेऊन आम्ही आता पाठी जाणार आहोत. तर बघूया, 31 किलोमीटर तर दाखवतं इथून. पुढून मग आम्ही तिथून वेर्णा साईडला जाणार आहोत. आणि आज नेमकं ना ऊन नाहीये तेवढं काही, असं भाजणारं ऊन वगैरे नाहीये, त्याच्यामुळे फिरायला पण असं काही वाटत नाहीये. मस्त वाटतंय, थंड वातावरण आहे.
हो. हायवे बघा, गाड्या तर भरपूरच आहेत. इथे बंगलोज बघा किती मस्त आहेत, एकदम असे ना भारी वाटतात ते कलरफुल आहे. आणि कलरफुल आहेत मेन म्हणजे. हो एकदम गोवन स्टाईल कसले वेगळेच असतात ना यांच्याकडची घरं, म्हणजे स्ट्रक्चर एकदम कलरफुल. मी आता सध्या त्या फील्ड मध्ये काम करत असल्यामुळे मला सगळे शब्द माहित आहेत की घरासाठी काय काय मटेरियल यूज वगैरे होत आहे. हे बघा घर बघा किती सुंदर बांधत आहे. इथे खूप जवळ जवळ मस्त मस्त चर्च आहे. आम्ही पण बघू एखादं वगैरे असं चर्च पार्टी मिळालं तर आम्ही जाणार तिथे. किती छान आहे, झाड बघ किती भारी आहे, मस्त ना. आपलं ह्या बघ, काय वाट बघ. शुभम सगळी घरं बघून एवढा कन्फ्युज झालाय की काय बोलायचं, काही बडबडतोय मध्ये मध्ये. आता मला सांगतोय रस्ता बघण्याच्या ऐवजी मला सांगतोय चर्च बघ. इथे शूटिंग, दृश्यमचं शूटिंग झालं तसं सेम घर दिसतंय. ते इकडे झालेलं असं गोवन साईडला झालेलं. दृश्यम. अच्छा, वाटतंय पण भारी ना. सेम घर आहे. होय होय, दृश्यमच्या मूवी मध्ये आहे तसं. आता मूवी हो पण त्याचा twist आहे तो. आणि बाजूला घराच्या स्पेस बघितला केवढा आहे तो. हा, आणि सावली बघितलं कुठे तर सौंदी मध्ये. हे बघा चर्च. हा कशासाठी. हा मस्त वातावरण वाटतंय. वा, एक नंबर आहे. म्हणजे अशी ना शब्द नाही आहे तसं काय, म्हणजे एक्सप्रेस करता येत नाहीये मला. अशी घरं म्हणू शकतो ज्याच्यामध्ये आपल्याला असं म्हणतात ना एकदम शांतता, एकदम असं पीस असं वगैरे एकदम भेटेलच अशी घरं आहे. रेल्वे फाटक आहे समोरच. भरपूर जण फिरायला चालली आहेत त्याच्यामुळे बघूया. तर हे पाठी बघू शकता तुम्ही की आम्ही जात होतो वाटेत केव्जला जात होतो ना आपण. आता केव्जला जात होतो तर वाटेत इथे आपल्याला झुडिओ दिसलाय आणि मेन म्हणजे मिस्टर DIY पण आहे. आणि जे मला असं खूप आवडतं झुडिओ आणि मिस्टर DIY मध्ये जायला. मुंबईत गेलो तर आम्ही जातोच नेहमी. तर यावेळी इकडे मी कधी गेलेली नाही तर आपण जाऊया. चला मग. वरती जिम पण आहे. काय करतोय शिवा. नवीन बॅग घेतली ती एवढी फ्लेक्स करतोय सगळीकडे. इथे मॅडमांची शॉपिंग सुरू आहे. बघूया आता किती वेळ काढतायत ते इथे. किड्स सेक्शन मध्ये काय करतो तू. माझे साईजचे कपडे इकडेच मिळतात.
6 ते 7 वर्षाचा. हे होऊ शकतं. फायनली मॅडमचं सगळं घेऊन झालेलं आहे आणि मॅडम चालल्यात बिलिंगला. जुडिओचं झालेलं आहे. आता आम्ही चाललोय मिस्टर DIY मध्ये वरती. बघूया आपल्याला काय नवीन नवीन आणि भारी भारी बघायला मिळतं इथे. तू नाही ना कधी गेलाय दुसऱ्या DIY मध्ये? नाही, मी फक्त बघितलंय बाहेरून, आतमध्ये गेलो नाही. वेळ झाला काय घेऊ आणि काय मग नको नको जाऊयात नको आपण. चला बघूयात काय काय ते. इथे घरगुती वस्तूंची आता शॉपिंग चालली आहे. रिमोट वाली. भारी भारी आहे. अक्षु बर्थडे घेतलंय मी. ये क्रिएटिविटी देखनी हो तो आपको DIY में आना पड़ेगा. हे कुठून मिळालं तुला? पेन है, पेन, बॉल पेन. यस. काय हो, हे मंगळवारच्या बाजारात 10 रुपये गावतात आपल्या कणकवली. 5 रुपये मध्ये 5 आहेत. 10 रुपये 50. हा, मग हिशोब एकच तो. मग जायला होम वगैरे आता आम्ही जेवायला आलोय आणि अक्षुने मागवलंय किंग फिश आणि मी मागवलंय चणा. पण मी त्यांना खाणार आहे. मला ट्राय करायचं त्यांना कसं लागतं. हॉटेलचं नाही, हॉटेल भेटलं आम्हाला. आता बघू तेच. पण इथे गर्दी होती भरपूर. मग गाड्या वगैरे भरपूर लागलेल्या होत्या. चणा थाली आलेली आहे आणि अक्षुची किंगफिश थाली. आणि हे सोलकढी वगैरे. फुटी कढी फोटो काढून घेतो. चला आता आपण ताव मारायला सुरुवात करूया. थांब काढतो. अचानक माझा मी फर्स्ट टाइम ट्राय करते. एक नंबर. हे बघा किती पातळ आहे. तर आमची पेटपूजा करून झालेली आहे आणि आता आम्ही जातोय फायनली तिथे जाण्यासाठी. मॅपपासून एवढे 41 किलोमीटर आम्ही आलोय. केव्जला जातोय. बघ मस्त आहे ना. तू बघितलंयस ना ते? म्हणजे असं फोटो मध्ये बघितलंयस ना? एवढं बघितलं ना, पण चांगलं होतं. आता बघूया तिथे जाऊन काय होतं. ओके. मासे खाल्ले मस्त पोट मस्तच भरलंय आणि एकदम टेस्टी होतं जेवण. स्पेशली ती जी कढी होती, म्हणजे मच्छीची कढी जी होती, एक नंबर होती. म्हणजे ती आपली मालवणी वेगळी पडते आणि गोवन वेगळी पडते. एक नंबर होती. असं भारी वाटलं जेवण. असं वाटलं की गोव्यात जेवलोय. तर चला आपण जाऊया. शुभ आता आपण आपल्या डेस्टिनेशनला पोहोचलेलो आहोत, केव्ह जवळ. चला ये. होय. चला घाला. पूर्ण असं दगडात कोरलेलं आहे ते. अख्खा मोठा दगड आहे आणि त्याच्यामध्ये तिथून एंट्री वाटत.
आणि ही आतली एंट्री इथून आहे. अगं पिंड आहे, शिवपिंड आहे. आतमध्ये चप्पल काढून जावं लागेल. तिला असं झालंय की 41 किलोमीटर आम्ही आतमध्ये आलो. ठीक आहे, बघण्यासाठी चांगली आहे. चांगली आहे. आरावलेम गुफा आहे. आहे वरना जायला आहे At अजून. कुठे वरना का वरती तर छे अरे असणार काहीतरी. मॅड झालीस तू वरती का. आवाज येतो. इथून जायचं. चल इथून. इथून वरनं जायचं. प्रॉपर पायरी आहे ना. इथून बघ. चप्पल काढायचं आहे. चल आतमध्ये काढ. बघतात आपल्याकडे आणि हसतात. वाव केव. ते पण केवजत बघायला छो बोलली ना. आमच्यासारखे बसून पण अजून लोक आलेले आहेत. हे नाही असं नाही, चांगले आहे आउटफिट. मस्त काय, अरे खूप जुनी आहे. पाया पण मी जा. कुठे कुठे फिरून आलो ते. जा तू काम कर. कुठे कुठे फिरून आले. दाखवले मी, तूच बघून या. आणि इथे आपल्याला किती पैसे दिसलेले तिथे, पण आम्ही ते उचलणार नाही आहोत. काय करतो. लेक आहेत काहीतरी. कोणता बॅटरी मार. भरपूर जुनं आहे, 6व्या शताब्दीमधलं. पाया पडते आता त्याच्यात काय असं होतंय. चला शिवलिंग आहे त्याच्यावरती बसलं. शिवलिंग आहे बाबा. चल. हे काय आहे? म्हणजे ते वेगवेगळ्या प्रकारचे शिवलिंग आहेत ना. असं वाटतंय. तुम्हाला हसवतंय सा शुभम. मी हसत नाहीये, तुम्हाला हसवतंय. मी कशा कसा होतो का. सगळे वेगवेगळ्या प्रकारचे. कसं करू. चला. हे पण भारी आहे तसं. हो. एवढं दगडा तिकडे पण, तिकडे मेन पिंड आहे. तिकडे मेन असं शिवलिंग आहे त्या साईडला. चल जाऊया. प्राचीन शिवलिंग. कसलं थंड वाटतंय ना रे. चिल्ड आहे. खाली पण शेवळ आलाय का गे. ओलावा आहे ना त्याच्यामुळे. पूर्ण अख्खा मोठा दगड कोरून हे केलेलं आहे.
काय आहे ते? इकडे एवढं शेवाळ कसं आलंय पण? म्हणजे ते देव वगैरे ठेवलेले असणार आहेत ते आता नाही आहेत. शेवाळ कसं पण येईल इकडनं? पाणी काय नाही येतं दगडात ना? दगडाचं पाणी येत नाही, ओलावा आहे, पाणी जिरवत आहे आतमध्ये दगडात. ओके. अशा प्रकारे आपले केक 2 मिनिट 7 सेकंड मध्ये बघून पूर्ण झालेले आहेत आणि असं आम्ही विश्वविक्रम असा केलेला आहे. आता आपण जाणार आहोत बोलूया पुढच्या डेस्टिनेशनला. चला तर मग चल. गाडी चालवून आता कंटाळा आलाय आणि आता मी थोडासा ब्रेक घेतला वाटेत आणि सुंदर असं तळं आहे ते तळा टाईप, तरी ते मी थोडा वेळ बसणार आहोत आणि मग थोड्या वेळाने निघणार आहोत. मी जरा फोन करून लिओची विचारपूस करते, लिओ काय करतोय वगैरे. फ्लॅश चालू अक्षू, टॉर्च चालू. आता नाही ग, त्या दिवशीची काहीतरी भाषा असेल. हा आता म्हटलं इथे जरा अगं पाणी आहे, असं व्हिडिओ टाकतो तुला. तर इथे रेल्वे स्टेशन आहे. बसूया 2 मिनिटं. हा ब्रिज बघा किती सुंदर आहे, केवढा मोठा आहे. कुठे जातोय आता आपण आता जातोय किती किलोमीटर आहे? 14 किलोमीटर. बोलले आता मेन म्हणजे संध्याकाळी आता तिथे आरती वगैरे पण आम्हाला मिळेल, म्हणून आम्ही आता या बरोबर वेळेत चाललोय. बघूया आता काय होतंय ते. या आधी कधी इस्कॉनला वगैरे गेलेलं आहे, तर आता फर्स्ट टाइम आहे माझं असं वगैरे जाणं. फायनली आम्ही आलेलो आहोत की बिर्ला टेम्पल. वाव, सोन्याचं खूप सुंदर, लांबूनच एवढं भारी वाटतंय. भारीच आहे एकदम. भारी बाहेरून लाइटिंग वगैरे केलंय ना. इथून आपला एंट्रन्स आहे मोठा आणि इथून स्टेअर्स आहेत. आपण असं कधी बाहेर पडलो आणि टेम्पलला गेलो नाही असं होतच नाही ना. हो, पण बरोबर एकदम करेक्ट टायमिंगला आलोय. हा, कारण हे रात्रीच बघण्यासारखं आहे, कारण हे लाइटिंग दिवसभरात दिसले नसते. आपलं टायमिंग बरोबर आहे. परफेक्ट आहे. वाव, असं वाटतंय कुठेतरी अयोध्येला वगैरे आल्यासारखं वाटतंय ना.
आणि इथे आमचा माईक भंगला, माईक चालायचा बंद झाला आणि त्याच्यामुळे पुढचं रेकॉर्डिंग झालं नाही, फक्त व्हिडिओ झाला आहे. अशा प्रकारे इथे आमचं पूर्ण दर्शन वगैरे घेऊन झालं आहे आणि लेट पण झालेलं होतं, त्यामुळे आम्ही लवकर घरी जायचं म्हटलं आणि तिथून निघालो. आता रात्रीचे वाजलेत 11:15 आणि आता आम्ही अजून आहोत बांद्यात. घरी जायला अजून 1.5 तास आहे. मग काय करायचं आता? सगळं मॉल बिल आता फिरून आता आठवते सगळं. हां, तेव्हा टाईम न बघता फिरत राहिलो आणि अशा प्रकारे आपल्याला लेट झालेलं आहे. आणि जेवणासाठी आपण मोगलाई वगैरे मागवली, आता जेवणार आणि घरी जाणार. मग भेटूया आपण आता आपल्या पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.